कधी विचार केलाय की एखादं गाव स्वतःचा वाढदिवस साजरा करतंय? हो, अगदी वाढदिवस. आज आपण अशाच एका अनोख्या सोहळ्याबद्दल बोलणार आहोत, जिथे अख्खं गाव आपल्या आठवणींना पुन्हा एकदा जगण्यासाठी एकत्र येतंय. सांगू राणी मला गाव सुटणं हे जरी एका गाण्यातले शब्द असले ना, तरी ती आपल्या प्रत्येकाच्या मनातली एक भावना आहे. आपल्या मातीशी, आपल्या गावाशी असलेली ही घट्ट नाळच खरं तर आजच्या या कथेचा आत्मा आहे. चला तर मग चांदोरीच्या या गोष्टीत स्वतःला हरवून जाऊया. तर 25 ऑक्टोबर 2025 ही तारीख लक्षात ठेवा. याच दिवशी एक खूपच खास कार्यक्रम होतोय, ज्याचं नाव आहे चांदोरी गाव दिवस. आणि हा फक्त एक कार्यक्रम नाहीये, तर जणू काही एका गावाचा हा पहिला वाढदिवस आहे. आता या दिवसाचा उद्देश खूपच स्पेशल आहे. गावात राहणारे, गावाबाहेर गेलेले, अगदी देशापरदेशात स्थायिक झालेले सगळेजण एकत्र येणार आणि काय करणार तर आपल्या बालपणीच्या आठवणींमध्ये पुन्हा एकदा रमून जाणार. आणि हो, भारतात असा प्रयत्न पहिल्यांदाच होतोय. आता आपण भेटूया श्री नंदू मितकर यांना, चांदोरीचेच एक रहिवासी, ज्यांच्या वैयक्तिक आठवणी आपल्याला थेट ह्या गावाच्या हृदयात घेऊन जाणार आहेत. एक कल्पना करा, एका खूप मोठ्या कार्यक्रमात आपल्याला आपल्या भावना, आपल्या आठवणी सांगायची संधीच मिळाली नाही तर? बरोबर, हीच चिंता श्री मेतकर यांना वाटत होती. आणि याच चिंतेतून त्यांनी आपल्या आठवणी रेकॉर्ड करण्याचा एक निर्णय घेतला. त्यांना असं वाटलं की गाव दिवसाच्या त्या मोठ्या कार्यक्रमात एवढ्या सगळ्या लोकांमध्ये प्रत्येकाला बोलायला वेळ कुठे मिळणार. म्हणून त्यांनी ठरवलं की आपल्या आठवणी आधीच रेकॉर्ड करून सगळ्यांपर्यंत पोहोचूया. यावरूनच आपण समजू शकतो की त्यांच्यासाठी ह्या आठवणी किती जास्त महत्त्वाच्या आहेत. चला तर मग आता श्री मेतकरांच्या आठवणींचा हात धरून चांदोरीची खरी ओळख असलेल्या गोदावरी नदीच्या काठावर जाऊया. चांदोरी आणि गोदावरी यांचं नातं म्हणजे अतूट आहे. ही नदी गावाचा सौंदर्य आहे, पण तिने आणलेले मोठे मोठे पूर हे एक आवाहन सुद्धा आहे. खरं तर याच नदीने या गावाची ओळख घडवली आहे. श्री मेतकर अगदी त्या दिवसांत रमून जातात. त्यांना आठवतोय 1969चा तो महापूर, जेव्हा नदीचं पाणी थेट गावातल्या मुख्य रस्त्याला भिडलं होतं. रोज नदीच्या पाण्यात मनसोक्त डोंबणं आणि सगळ्यात भारी आणि धाडसाचं काम म्हणजे शिंदे मंदिराच्या त्या उंच कळसावरून थेट नदीच्या पाण्यात झोकून देणं. जरा विचार करा, काय असतील ते क्षण. आता आपण नदीच्या काठावरून थेट गावाच्या सांस्कृतिक काळजाकडे वळूया, जिथे नाटक आणि कलेची एक खूप जुनी आणि समृद्ध परंपरा आहे. ही गोष्ट तर मला खूपच भारी वाटली. शाळेच्या स्नेहसंमेलनात म्हणजे गॅदरिंगमध्ये फक्त विद्यार्थीच नाही, तर शिक्षकसुद्धा चक्क नाटकं सादर करायचे. म्हणजे शाळा हे जणू एक सांस्कृतिक केंद्रच बनलं होतं. श्री मेतकरांना शिक्षकांनी सादर केलेली नवा संसार, फिर्याद आणि बदाम राणी चौकट गुलाम ही नाटकं आजही अगदी जशीच्या तशी आठवतात. यावरूनच कळतं की ह्या समाजाची सांस्कृतिक मुळं किती खोलवर रुजलेली आहेत. आणि कलेची ही आवड फक्त शाळेपुरती मर्यादित राहिली नाही. पुढे श्री मेतकर आणि त्यांच्या मित्रांनी मिळून न्यू स्टार संगीत मेळासारखी नाट्यमंडळं सुरू केली आणि मग आजूबाजूच्या गावांमध्ये जाऊन नाटकांचे प्रयोग केले. चला आता बघूया की या सगळ्या सोनेरी आठवणींना चांदोरी गाव दिवसाच्या कार्यक्रमात कसं पुन्हा एकदा जिवंत केलं जाणार आहे. तर बघा, हा दिवस कसा असणार आहे. दिवसाची सुरुवात होईल सकाळी 7 वाजता जुन्या मित्रांसोबतच्या क्रिकेट सामन्यांनी. त्यानंतर सकाळी 10 वाजता असेल हेरिटेज वॉक, म्हणजे गावाच्या गल्लीबोळातून आठवणींचा मागोवा घेणं. दुपारी 12 वाजता स्नेहभोजन, जिथे जुन्या गप्पांना पुन्हा उजाळा मिळेल. आणि खरी रंगत भरेल दुपारी 4 वाजता बोहाडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी. दिवसाचा शेवट होईल संध्याकाळी 7 वाजता गोदावरीच्या काठावरच्या भव्य महाआरतीने, म्हणजे प्रत्येक क्षण जणू भूतकाळात घेऊन जाणारा. पण या सगळ्या कार्यक्रमांमध्ये श्री मेतकर एका विशिष्ट गोष्टीची खूप आतुरतेने वाट पाहत आहेत, आणि तो म्हणजे गावाचा पारंपरिक बोहाडा. आणि हो, कार्यक्रमाच्या पत्रिकेतही या बोहाड्याला अगदी खास स्थान दिलं आहे. दुपारी 4 वाजता मारुती मंदिरात हा कार्यक्रम होणार आहे. म्हणजे बघा, एक जुनी आठवण आजच्या उत्सवाचा केंद्रबिंदू बनली आहे. आणि ही गोष्ट तर खूपच सुंदर आहे. ज्या चुरशीच्या क्रिकेट सामन्यांच्या आठवणी श्री मेतकर सांगतात ना, अगदी त्याच सामन्यांना जुन्या सोनेरी दिवसांच्या आठवणी म्हणून पुन्हा जिवंत केलं जातंय. म्हणजे बघा, आठवण आणि आजचा उत्सव कसे अगदी एकरूप झाले आहेत. भूतकाळ वर्तमानात उतरून आल्याचा हा किती सुरेख क्षण असेल, नाही का?
चांदोरीची ही गोष्ट फक्त एका गावाची नाहीये, तर ती आपल्याला आपल्या मुळांशी आणि आपल्या समाजाशी जोडले जाण्याची जी एक नैसर्गिक गरज असते त्याची आठवण करून देते. हे वाक्य ऐकून क्षणभर थांबावंसं वाटतं नाही का? जरा विचार करा. असा एक काळ होता जिथे गावात इतका आपलेपणा आणि विश्वास होता की कुणाच्याही दारात गेलो तरी तुमचं नाव विचारलं जात नव्हतं. फक्त आणि फक्त प्रेमाने स्वागत व्हायचं. आजच्या धावपळीच्या जगात हरवलेला हाच आपलेपणा आणि विश्वास पुन्हा एकदा अनुभवण्याचा हा एक प्रयत्न आहे. हे सगळं करण्यासाठी किती वेळ हवा असेल? 1 महिना? 1 वर्ष? नाही. फक्त 1 दिवस. तो 1 दिवस जो आपल्याला आपल्या मुळांशी पुन्हा एकदा घट्ट जोडेल. तो 1 दिवस जो आयुष्यभराच्या आठवणींना सन्मान देईल. थोडक्यात सांगायचं झालं तर चांदोरी गाव दिवस हा एक सामूहिक आठवणींचा सोहळा आहे. हा दिवस त्या प्रत्येकासाठी आहे ज्याच्या आयुष्याला या गावाने, या मातीने आकार दिला आहे. एका गावाने आपल्या सगळ्यांच्या आठवणींचा सन्मान करण्यासाठी 1 दिवस साजरा करायचा ठरवलं. ही गोष्ट ऐकल्यावर मनात एक प्रश्न नक्की येतो की आपलं आयुष्य घडवणाऱ्या, आपल्याला आपण का आहोत हे सांगणाऱ्या आठवणी कोणत्या आहेत? त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला आपल्या मुळांशी जोडून ठेवतात?